आज आपण बनवणार आहोत नवीन डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र। ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य: नायलॉनचा पांढरा दोरा, आधी नायलॉनचा पांढरा दोरा लागेल असा, त्यानंतर कॉटनच्या दोऱ्यात अशी सुई येऊन घ्यायची, काळे मणी मीडियम साईजचे, पिवळे मणी बारीक साईजचे, 2 नंबर साईजचे असे गोल्डन मणी लागतील आपल्याला, 18 मणी आहेत, त्यानंतर 4 असे मोठे मणी, त्यानंतर वाटी किंवा पेंडन असेल तर पेंडन, स्क्रू लागेल आणि कात्री। सगळ्यात आधी असा 2 पदरी धागा काढून घ्यायचा, 2 पदरी असा धागा काढून घ्यायचा नायलॉनचा, आणि पुढच्या बाजूला अशी सुई लावून घ्यायची कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली। आणि आता स्क्रू ओवताना स्क्रूच्या पहिले आधी एक बारीक पिवळा मणी ओवायचा, बारीक साईजचा मणी ओवायचा, असं एक मणी ओवून घ्यायचा पहिले, आणि स्क्रू ओवून घ्यायचा एक बाजूला। तो होऊन झाल्यानंतर ना मग आपण काळे आणि पिवळे मणी ओवून घ्यायचे आहे सिंगल पदर। मी इथे 28 काळे पिवळे मणी ओवले, जास्तच ओवून घ्यायचे किंवा छोटं झालं तर मग मणी वाढवता येणार नाही मागून, त्यासाठी आधीच थोडे जास्त मणी ओवायचे मागच्या बाजूला, लांब झाले तर मणी काढता येतात। तर मी इथे 28 मणी नॉर्मल साईजचे ओवते। काळे मणी मोजायचे आणि त्याच्यामध्ये मध्ये एक एक पिवळा मणी ओवायचा। असे मणी ओवून घ्यायचे, आणि हा एक गोल्डन मणी ओवायचा, 2 नंबर साईजचा मणी हा। आता हे दोन्ही पदर असे सेपरेट करून घ्यायचे, आणि पहिले आता हे पिवळे मणी ओवायचे। तर मी इथं 20 मणी असे मोजून ओवलेले इथे, 20 पिवळे मणी। ह्या पदरमध्ये पण 20 पिवळे मणी ओवून घ्यायचे। मोजून पण घेऊ शकता किंवा असं एका पदरला असं लावून सेम माप घेऊ शकता याचे। आता हे दोन्ही पदर पहिले आता ह्याच्यातलं एक पदर ओवून घ्यायचा, सुई लावून घ्यायची कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली। आता एक पिवळा मणी ओवायचा, एक काळा मणी, परत एक पिवळा मणी आणि एक काळा मणी, असे 2 काळे मणी ओवायचे, एक गोल्डन मणी ओवायचा, त्यानंतर परत एक पिवळा मणी, एक काळा मणी, एक पिवळा मणी, आणि एक दोन्ही साईडनी बारीक गोल्डन आणि एक मध्ये एक गोल्डन मणी, असं ओवून घ्यायचं, आणि परत इकडून पण सेम ओवून घ्यायचं, एक गोल्डन मणी, एक मोठा गोल्डन मणी, आणि परत एक 2 नंबर साईजचा गोल्डन मणी, आणि त्याच्यामध्ये मध्ये एक एक पिवळा मणी ओवायचा। परत ह्या बाजूला आपण जसं ओवलंय एक काळा मणी, पिवळा, त्यानंतर एक 2 नंबर साईजचा गोल्डन मणी ओवायचा, एक पिवळा मणी, आणि आता 2 काळे मणी ओवायचे आणि त्याच्यामध्ये एक पिवळा मणी टाकायचा। हे बघा अशी डिझाईन, आधी 2 काळे मणी, एक गोल्डन, परत एक काळा मणी, 2 बारीक गोल्डन, आणि त्याच्यामध्ये एक मोठा गोल्डन मणी ओवायचा। आता परत या बाजूला 20 पिवळे मणी ओवून घ्यायचे। वीस मणी ह्या बाजूला पण ओवून घ्यायचे, आणि सेम असंच आता ह्या बाजूला पण हा पदर ओवून घ्यायचा, दुसरा पदर पण सेम ओवून घ्यायचा।
2 काळे मणी आणि फक्त त्याच्यामध्ये एक पिवळा मणी ओवायचा आहे. प्रत्येक मणीनंतर एक पिवळा मणी, एक गोल्डन मणी, परत एक पिवळा मणी, एक काळा मणी आणि एक पिवळा मणी. आणि कमी वेळात होणारी एकदम सोपी पद्धतीची डिझाईन आहे ही आणि कमी साहित्यामध्ये बनते. तर या बाजूला पण पिवळे मणी ओवून घ्यायचे, 20 पिवळे मणी. आता हे दोन्ही पदर एकत्र करून पुढच्या बाजूला सुई लावून घ्यायची, कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली. तुमच्याकडे पॅन्डेन असेल तर तुम्ही पॅन्डेन पण लावू शकता. मी इथे वाटी लावते. वाट्यांचे 4 मणी आणि 2 वाटे ते ओवून घ्यायचे. वाटी ओवायच्या पहिले एक काळा मणी, एक वाटीचा एक मणी, वाटी त्याच्यामधले एक मणी. आणि आता दोन्ही वाट्या ओवताना पहिले त्याच्यामध्ये काळा मणी ओवायचा, म्हणजे वाट्या जवळजवळ नाही येणार. परत एक मणी, वाटी आणि मणी असं ओवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला पण एक काळा मणी ओवायचा. अशा प्रकारे ओवून घ्यायचं. आता ही बाजू ओवली तशी सेम दुसरी बाजू पण ओवून घेऊ. बघू शकता असं ओवून घ्यायचं. मंगळसूत्र व्हायला खूप कमी साहित्य लागतं, फक्त पिवळे मणी, काळे मणी, स्क्रू एवढं साहित्य लागतं व्हायला आणि धागा. आता एक 2 नंबर साईजचा हा मणी ओवून घ्यायचा, गोल्डन मणी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डायरेक्ट काळे पिवळे मणी पण ओवू शकता इकडं. आता या बाजूने पण 28 काळे पिवळे मणी ओवून घेतले. एकसारखी लेवल करून घ्यायची आणि हा स्क्रू या बाजूला ओवून घ्यायचा. आणि स्क्रू ओवल्यानंतर ना एक बारीक मणी ओवायचा, कारण की गाठ मारल्यानंतर स्क्रूमधून निघू शकते गाठ, त्याच्यासाठी. एक मणी ओवलात तर मग ती गाठ नाही निघणार स्क्रूमधून. आता इथे 4 ते 5 गाठी अशा बांधून घ्यायच्या, असे एकावर एक. पुढं मागं नाही मारायचे, एकावर एक अशा 4 ते 5 गाठी बांधून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा. दुसऱ्या बाजूला पण सेम आपण पॅक करून घेऊ. आणि असं मंगळसूत्र असं पॅक करताना दुसऱ्या बाजूनी असं अर्धा इंच धागा असं ठेवूनच पॅक करायचं, कारण नायलॉनचा धागा आहे ते पाण्यात यूज केल्यानंतर ना धागा फुगतो आणि मग ते मंगळसूत्र घट्ट होतं. उरलेला धागा कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपले लेटेस्ट डिझाईनचं शॉर्ट मंगळसूत्र तयार आहे. डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.